आंबून तिकडनं माती आणायचं म्हटलं ना लय भारी पडतं. फागलं म्हणतात काय काय जण. त्याची फुलं आहेत पिवळ्या रंगाची आणि ही नरवेल आहे. एका ताईंनी कमेंट केली की जरा मेथी घाल टपामध्ये. आणि त्याच्यानंतर कायम हा पुदिना बघा आता आहे. आपल्या बागेतल्या मस्त ताजा नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर चेहऱ्यामध्ये चिपकू दिसत असेल, भरपूर तेल लावले केसांना पण आणि चेहऱ्याला पण, त्याच्यामुळे केस मला धुवायचे आहेत. आता बघू आज का उद्या ते काय माहीत नाही आहे, बघूया. आत्ताच लावलं मी, रात्री ना विसरले लावायला, त्याच्यामुळे आता जरा बागेत जाते मी. घरात जरा झाडलोट करत होते. कुणाच्या वाणी बागेतल्या कामाला सुरुवात केली आहे. ते काम कसं आपलं चालूच आहे नेहमी, जरी मी तुम्हाला दाखवलं नाही ना तरी पण ते काम आपलं चालू आहे. झाडांना खत पाणी करायचं. त्यांनी आता आंब्याची झाडं आहेत ना ती उकरायला सुरुवात केली आहे. तुम्हाला मी जरा दाखवते आज, कारण मला असं वाटतं की 1-2 दिवस जरा दाखवलं नाही आहे. आणि पावसाचं सांगते, पावसाने थोडीशी जरा विश्रांती, म्हणजे पडतो आहे पाऊस पण असा भरपूर असा नाही, येऊन जाऊन पाऊस पडतो आहे, पण वारा मात्र असतो भरपूर. त्याच्यामुळे झाडं वगैरे ना थोडीशी जरा आता चेक करतो आहे. इतका वारा आहे ना की झाडं ती ना हललेली आहेत जमिनीपासून. तुम्हाला पाहिजे दाखवते मी उदाहरण. आपली पण ते आंब्याची झाडं ना कुणाच्या बाबाने आता म्हणजे खत करायला घेतलं आहे ना, मी आता तिथे गेले होते, ते मला दाखवत होते की आंब्याची झाडंसुद्धा आपली हललेली आहेत. म्हणजे इतका प्रचंड बोला वारा आहे. तर त्याला तर सपोर्ट वगैरे द्यायचं आहे माती बिती घालून. चला जाऊया. आणि आपल्या बागेमध्ये फुलंसुद्धा फुललेली आहेत, ती पण मला काढायची आहेत, ते पण दाखवते. कटर कुठं गेला काय माहिती. कटर 1 मिनटं, कटर हवा आहे कोणाच्या बाबांना. हा बघा इथेच आहे कटर. अजून चूल पेटवायची बाकी आहे. लेटच पेटवतो कारण सगळं म्हणजे बागेतलं काम होईपर्यंत वेळ जातो ना, आणि त्याच्यामुळे उगाच मग लाकडं वगैरे पण वाया जातात. जळून पाणी पण घेत नाही कोण आंघोळीला, त्याच्यामुळे काम झाल्यानंतर पेटवलं जातं. तुम्हाला मी आज बागेतली ना फुलं दाखवत्या मागच्या साईडची, पण थोड्या वेळाने दाखवते. आधी पहिला इकडे जाऊया. काटल्याची फुलं वगैरे फुलायला सुरुवात झाली ना, दिसायला छान दिसतात एकदम. हे बघा, हे आपलं आंब्याचं झाड, म्हणजे झाडं बघा वाकले. हा बघा, हा पण झाला करून ना, कसं बघा तिरपा दिसतोय ना. म्हणजे इतका वारा आहे ना, ते झाडं अशी हे झाली वाऱ्याने, इतका प्रचंड वारा. आणि आमच्या तिथं काय आजूबाजूला सगळं हेच आहे, जंगल. हे घे कटर हवं आहे ना, धर. काय फांद्या कट करतोय मग? आज ऊन आले बघ. हे बघा, बापरे किती दिवसांनी सूर्याचं दर्शन झालं आहे आम्हाला, खूप दिवसानंतर. झालं जाम झाड ते. किती माती काढली सगळी टाकायची, चांगलं जरा उंच करायला पाहिजे ना. या डोंगरातलीच माती उपसली, कारण एवढं लांबून तिकडनं माती आणायचं म्हटलं ना लय भारी पडतं. त्याच्यामुळे म्हटलं इकडची आता उपसून घ्यायची आजूबाजूची. मातीचे ढिगारे बघा ठेवलेत ना आपल्या इथे त्या पुढच्या साईडला, ते तिथल्या इथे वापरून टाकायचे ना दुसऱ्या झाडांना, केळीला नारळाला वगैरे होऊन जाईल. आपण इथल्या इथे इकडेच टाकायचे. असं झाली ना 2 झाडं झाली ना, आता 2 झाडं झाली ना करून. चाललंय रोज थोडं थोडं. आणि आपल्याला काही हीच कामं नाहीत ना, दुसरी पण कामं असतात. तर ही आपली कोकमाची झाडं, ह्याला पण करायचं आहे. आणि परत रान वगैरे वाढतं ना, ते पण थोडंसं बघावं लागतं ना, लक्ष ठेवावं लागतं. चला तुम्हाला मी गुलाबाची रोपं दाखवते आणि गुलाब पण दाखवते. छान अशी गुलाबं फुललेली आहेत, ती मी आता कटिंग करून घेणार आहे. सगळ्यात आधी ही फुलं बघा, ही आहेत काटल्याची फुलं. म्हणजे काटल्याची भाजी येते ना, कंटोला बघा बोलतात ना, फागलं म्हणतात काय काय जण. त्याची फुलं आहेत पिवळ्या रंगाची. आणि ही नरवेल आहे. ह्याला बघा फळ वगैरे काही नाही आहे, नाहीतर फुलाच्या मागे फळ असतं मादी वेलीला. आणि ह्या वेलीसुद्धा खूप गरजेच्या असतात, नाहीतर आहे ना फळं धरत नाही मग, असं आहे ते. त्याच्यामुळे नरवेल बागेमध्ये ठेवायच्याच. आणि वेल बघा वाढून छान तिकडे झाले नारळाच्या झाडावरती. आत्ता तुम्हाला मी गुलाब दाखवते. हे बघा, हे गुलाब खूप सुंदर आहे, पण अजून ते खूप असं लहान आहे. ते फांदी त्याला अजिबात नाही फुटलेली आहे. आणि असं मोठंच्या मोठं होतं हे. हे नाही मला काढायचं आहे. हे आपलं गावठी गुलाब आहे. आणि आता पावसामुळे ते छान झालं. हे मी आता कटिंग करून घेते.
ह्याचा सुगंध खूप छान असतो गावठी गुलाबाचा. हे पूर्णपणे फुललं आहे. ह्याचा ना मी फेस पॅक म्हणून उपयोग करणार आहे, हा पाकळ्यांचा चेहऱ्याला लावायला. त्याच्यामुळे हे काढून घेते. हे पण आपलं गावठीच गुलाब आहे. गावठी गुलाब कशी वेलीसारखे पसरतात आणि त्याचा सुगंध पण खूप छान असतो, असं आहे ते. चला हे पण मी काढून घेते. इथे हे जगलं रोप, ऐकलं का? त्याला बघा फांद्या फुटलेल्या आहेत, पानं ते आपण नाही बोललो डबल ह्याचं कलरचं, मागे आपण कटिंग करून लावलेलं ते. हे बघा हे रोप आहे ना, हे साप सुकल्यासारखं झालं होतं. तिकडे पुढच्या साईडला होतं, जगेल की नाही आम्हाला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे काढलं. पण आता बघा व्यवस्थित झालेलं आहे ते. पावसाची जादू आहे ती, पावसाच्या पाण्याची जादू आहे. इकडे पण जरा साफ करायला पाहिजे. हे बघा फळं पडले. हे असं वाऱ्याने ना हे पपनीस पडतात आणि मग काढून घेतो आम्ही आणि मग ज्यूस बनवून पितो. वाया कशी घालवायची, वारात काय आंबे कसे पडतात बघा, तसंच आहे ते. चला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली. ही बघा ही छोटीशी कुंडी आहे ना, त्यात मी मेथी घातले. माझ्याकडे मोठं हेच नाही हो, म्हणजे नाही आहे मोठी बालदी किंवा टप वगैरे, खराब झालेलं असं नाही आहे. मला एका ताईंनी कमेंट केली की जरा मेथी घाल टपामध्ये, छान अशी रुजून येते. तर म्हटलं ही कुंडी होती ना रिकामी, त्याच्यात मी घातली आणि छान प्रकारे रुजून बघा आलेली आहे. बघू आता नेक्स्ट टाईम मी ना जरा जास्त करीन. मातीमध्ये जर का डायरेक्ट घातली ना तर होत नाही, कारण पाणी भरपूर असतं ना पावसाचं आणि मग ते खराब होते. त्याच्यामुळे हे कुंडीमध्ये छान प्रकारे बघा रुजून आलेली आहे. 2 दिवस झाले घातलेली, आता बघू होईल मोठी पटापट. चला मी चालली जरा कुणाल जेवणाला जराशी मदत करते, त्यांना हवं आहे काय काय हाताशी, आणि नंतरला मग आपल्या किचनचं काम. आता पावसानं जरा साथ दिले म्हणून ठीक आहे. चला बागेतलं काम करून घेतलं. बारीक बारीक बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आपले चंगू मंगू बघा त्यांना बांधून ठेवले, त्यांचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. आणि शेरू सध्या जाम हैराण करतो ना, त्याच्यामुळे सध्या त्यांना 2 दिवस ना आम्ही बांधून ठेवतो, जास्त त्यांना बाहेर सोडत नाही. पावसामध्ये सारखे भिजतात. कुणाच्यामध्ये फोन आला आहे, त्यांच्या मित्राचा फोन आला वाटतं मुंबईवरनं. मुंबईवरूनच आहे. चला आता जाऊया किचनमध्ये, किचनचं काम थोडंसं करायचं आहे. बागेतलं काम काय जास्त शेअर करता आलं नाही, कारण आहे ना माझे हात सगळे मातीचे झाले होते आणि म्हटलं फोन तरी कसा पकडायचा, आणि त्यात परत पाऊस पण पडत होतो ना त्याच्यामुळे. आता बघा ही कोथिंबीर आणलेली आहे बाजारातनं. ही एवढीशी कोथिंबीर 50 रुपयाची, बोला. कुणाल जेव्हा घेऊन आले, घरात संपलेली पण होती आणि चटणी पण बनवायची होती, त्याच्यामुळे ते घेऊन आलेत. आता ह्याची मला चटणी करायची आणि ही ठेवून पण राहणार नाही, कारण आहे ना पूर्ण बघा कशी म्हणजे भिजते ना आता पावसामध्ये. तर त्याची मी आणली ना, म्हणजे कुणाल जेव्हा आणली आम्ही साफ करून ठेवली होती व्यवस्थित, पण तरी मला असं वाटतं ही काय जास्त दिवस टिकणार नाही. त्याच्यामुळे सरळ आहे ना कोथिंबीरची चटणी बनवून, हे बघा कशी आतमध्ये आत खराब होत चालले. म्हणजे चटणी बनवलेली चांगली, नाहीतर एवढी चटणी नव्हे कोथिंबीर माझी वाया जाईल. आणि ह्या बघा ह्या काड्या ज्या असतात ना कोथिंबीरीच्या, म्हणजे मी पानांपेक्षा काड्यांचा जास्त वापर करते, कारण सगळं जे सत्व असतं ना, सुगंध सत्व सगळं ह्या काड्यामध्ये असतं. त्याच्यामुळे फक्त पानं न घेता ह्या देठाचा पण वापर करायचा, पण ते कोवळ्या घ्यायचा, अजून नाही घ्यायचं. आता हे सगळं मी घेतलेलं आहे ना, हे सगळं कोवळ्या आहेत. खूप अशी लांब लचक होती कोथिंबीर, आणि त्याचे जे हे निघाले ना, मुळं निघाली ना, ते मी तुम्हाला दाखवते मी काय केलं ते. हे बघा अशा आतल्यात. चला तो दादा आहे कुणाल, हा बघा कुणाल चालला ऑफिसला. तुम्हाला मी त्या काड्या दाखवते. ह्या कोथिंबीरच्या काड्या ह्या टपामध्ये लावल्यात. ह्याच्यामध्ये मी धणे पेरलेले, पण काय ते धणे काय आलेच नाही बघा, तेवढीशी बारीक बारीक एवढीशीच फक्त आले, आणि बाकीचे सगळे वाया गेलेले आहेत. म्हटलं बघूया काड्या जगतात का, त्याच्यामुळे टाकलेलं आहे.
चला आता पुदिना काढून घेऊया. आपल्या बागेमध्ये पुदिना इथे आहे, चटणीसाठी काढायचं आहे. तो पुदिना पण सगळा खराब झाला आहे, कारण पाऊसच इतका पडतो ना, मग कुसतो ना पुदिना. त्याची ह्याच्यावरती माती पण मी घातली होती. आणि ठीक आहे, खराब झालं तर काय हरकत नाही, ते काय पूर्ण काही खराब नाही होणार आहे, थोडं तरी राहणार ते. आणि जसा पाऊस कमी होईल ना, छान प्रकारे तो पुदिना आहे ना आपोआप तो रुजून येणारच आहे. चला थोडासा पुदिना काढून घेऊया चटणीसाठी. हे आपलं थोडंफार बागेमध्ये लावलेलं आहे म्हणून बरं पडतं. मिरच्या ना मी काढून घेतल्या, मिरची पण घरामध्ये संपली ना, मग आपल्या बागेत जायचं आणि थोडंसं काढायचं. हे बघा, हे पाणी लागलं ना की हे असं खराब होतं. जशी कोथिंबीर बघा कशी खराब होते ना, तसंच आहे ते. पाऊसच भरपूर आहे तर काय करणार ना. ठीक आहे, चालून जातं, असं काय एवढं हे नाही. पाऊस थोडंसं कमी झाला ना की मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल. हा बघा, मस्त असा ताजा पुदिना. ते पपनीचा ज्यूस बघा बनवते ना, त्यात पण मी थोडासा वापर करते पुदिन्याचा. चांगलं असतं ना पुदिना, चटणीमुळे तर एकदम बेस्ट असतं. चटणीची आपल्या चव आहे ना एकदम चेंज होऊन जाते. मला पुदिना हा बाजारात मिळायचा नाही आमच्या इथे तरळ्यामध्ये. थोडासा मी आणून लावला होता. कणकवलीला मी एकदा गेले होते ना, तिकडे मला पुदिना मिळाला, तर एक जुडी मी घेऊन आलेली. आणि त्यातल्या काड्या आहेत ना, 2-4 काड्या मी जगवल्या आणि त्या लावल्या इथे. आणि त्याच्यानंतर कायम हा पुदिना बघा आता आहे. जेव्हा कधी मला हवा असतो तेव्हा मी काढून घेते चटणी बिटणीसाठी वगैरे. हे बघा, इथे चिबूडची वेल बघा रुजले आपोआप, आणि ते छान प्रकारे मोठी पण झाले. तिला आता खत घालायला पाहिजे, मोठी झाली ना. मध्ये ते माती बिती मी टाकली होती, बघू नंतरला करीन खत पाणी. हा सुगंध छान होते पुदिन्याचा, मस्त फ्रेश. तर चटणी बनवायला घ्यायच्या आधी किचनमधलं सगळं काम मी करून घेतलं, म्हणजे जेवण वगैरे सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता ही चटणी बनवायला सुरुवात करते. 5-6 मिरच्या आणल्या बागेतून काढून, त्याच्यानंतर आलं घेतलं आहे, लिंबाचा रस घातला आहे, 1 लिंबाचा रस घेतला आहे मी, आणि पुदिना घातला. आणि हा पुदिना ना स्वच्छ धुवून घेतला आहे, त्याला भरपूर अशी माती पण होती. त्याच्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत. आणि ही चटणी आहे ना चवीला आंबट गोड तिखट अशी चवीला लागते आणि छान लागते. म्हणजे कोणता पण नाश्त्याचा पदार्थ असेल ना, अगदी सँडविच, आलू पराठे आहे, वड्या वगैरे असतात ना, त्याच्यासोबत खूप छान लागते चवीला. आणि आमच्याकडे ही चटणी ना खूप आवडते, त्याच्यामुळे अशी मी बनवून आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. पुदिना घालून झाला आणि त्याच्यानंतर काळं मीठ घातलं आहे, आपलं जे नॉर्मल रेग्युलर मीठ आहे ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत आणि साखर घातले, साधारण 2 ते 3 चमचे इथे मी साखर घातले. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आहे ना मी स्वच्छ धुवून चिरून घेतले होते. आणि काड्या पण बघा मी घेतलेल्या आहेत. म्हणजे मगाशी म्हणाल्याप्रमाणे ह्या म्हणजे काड्या म्हणजे हे देठं असतात ना, त्याच्यामध्येच सगळं काय त्याला सत्व असतं, सुगंध असतो. आणि त्याच्यामुळे मी कधी पण देठाचा की नाही वापर करतेच. तर अर्धी कोथिंबीर अगोदर घालून घेतली आणि मिक्सर फिरून घेतला. आणि त्याच्यानंतर आता ही उरलेली कोथिंबीर आहे ना तर चटणीमध्ये घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा मिक्सर की नाही फिरून घेतला, म्हणजे चांगली अशी एकजीव व्हायला पाहिजे ना, एकत्र, चवीमध्ये अजिबात फरक नको. त्याच्यामुळे अशी एकत्र करून नंतरला फिरून घेतली. आणि त्याच्यानंतर ही बघा चटणी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी हिरवीगार, चटपटीत, आंबट गोड तिखट अशी चवीची ही चटणी आहे. आणि आता ही फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवणार, फ्रीजरमध्ये ठेवणार मी. आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर अगदी महिनाभर जरी ठेवलात ना तर त्या चटणीला काही होत नाही, म्हणजे चवीमध्ये पण अजिबात फरक पडत नाही. त्याच्यामुळे माझी चटणी वगैरे अशी ना फ्रीजमध्ये मी बनवूनच ठेवते, बरं पडतं. मग आयत्या वेळेस पण काही नाश्ता वगैरे बनवून ना की खायला पण बरं पडतं. तर तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा, आणि कशी वाटली तर जरूर सांगा. रंग बघा, चटणीचा रंग कसा हिरवागार रंग आलेला आहे, लिंबू टाकल्यामुळे छान रंग असा राहतो टिकून. ती पानं पुसले का? चला आता आमची की नाही जेवायची तयारी. इथे केळीची पानं घेतल्यात काढून. इथे वाघ्याशेरूचं काढले. आज ना एकच बनवलं आहे आम्ही, शॉर्टकटमध्ये जेवण आमचं आज. हा सलाड बनवला आहे कुणालच्या बाबांनी, काकडी, टोमॅटो सगळं, आणि व्हेज पुलाव बनवलेला आहे आम्ही. ह्याचं काय आलं वाघ्याशेरूला, आणि वाघ्याशेरू यांच्यासाठी साधा भात पण बनवला आहे, हा बघा इथे कुकरमध्ये. आणि त्यांना थोडंसं जरा व्हेज पुलाव पण त्यात मिक्स केलं आहे. आता कुणाला त्यांना मिक्स करून देईल चिकनचं सूप घालून. चला आता आम्ही जेवून घेतो. काय झालं शेरू, शेरू काय झालं? त्यांचं 2.5 किलो आहे, 2.5 ली. तर आपलं आता पार्सल की नाही कुणालच्या बाबांनी कुरिअर करण्यासाठी बाहेर आता आणलं आहे.
हे सगळं आता गाडीमध्ये जाईल. आज पाऊस कमी आहे ना, त्याच्यामुळे आम्ही आता हे कुरिअर करणार आहोत. त्यांचं आहे 4.5 किलो, 4.5 ली. त्याच्यावरती वजन वगैरे आणि ॲड्रेस पण लिहावं लागतं ना, मेन ते ॲड्रेस लिही वरती. पहिला आधी म्हटलं कुरिअर दे, लेट झालं तर परत ती गाडी निघून जाईल कुरिअरची. इथं आधीच 3-4 दिवस लेट झालं पावसामुळे. पाऊस खूप होता ना, त्याच्यामुळे आम्ही कुरिअर केलेलंच नाही. फोन करा, काय म्हटलं आठवण नाही राहिली तर फोन करा म्हटलं. चला गेले, आता मी आडा बंद करते. आणि फायनली आज आपलं पार्सल गेलेलं आहे कुरिअरसाठी. ते गेले 3-4 दिवस झाले, सगळं आम्ही रेडी करून ठेवलं होतं, पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे आम्ही कुरिअर काय केलेलंच नाही. म्हणजे इथे पण पाऊस आणि मुंबईमध्ये पण खूप पाऊस पडत होता, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, उगाच रिक्स नको. कारण काय होतं, कुरिअरवाल्यांचं तुम्हाला मी सांगते एक. तर ते कुरिअरवाले आहेत ना, त्यांना मी म्हणजे फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही म्हणजे आता नका पाठवू, कारण जरी तुम्ही पाठवलात ना कुरिअर तरी ते कस्टमरपर्यंत काय पोचणार नाही, ते आमच्या गोडाऊनमध्ये की नाही पडून राहणार. कारण पाऊसच इतका होता त्याच्यामुळे. आणि मग आम्हाला पण असं वाटलं की उगाच त्या गोडाऊनमध्ये पडून राहण्यापेक्षा आपल्या घरामध्ये राहिलं चांगलं सेफमध्ये. आणि त्याच्यामुळेच मग एक 3 ते 4 दिवस मग आमचं आता कुरिअर की नाही लेट झालेलं आहे. तसं मी सगळ्यांना मेसेज करून आहे ना विचारलं होतं, कस्टमर जे आहेत ना ज्यांचं पार्सल आहे ना, सगळ्यांना मेसेज केले होते. आणि त्यांनी पण सांगितलं ठीक आहे चालेल म्हणून, लेट पाठवा चालून जाईल असं. आणि अजून पण बाकीच्या ऑर्डर आहेत माझ्या, सगळं तयार करायचं बाकी आहे, ज्या उशिरा आलेल्या आहेत ना ऑर्डर. साधारण मला असं वाटतं एक 3-4 दिवस झाले ऑर्डर आलेल्या आहेत त्या. आता उद्यापासून त्या ऑर्डर तयार करायला की सुरुवात मी करणार आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.